आता अमरावतीमधून महत्त्वाची बातमी येते। अमरावतीमध्ये एमआयएम नगरसेवकानं भाजप महापौर पदाच्या उमेदवाराला मत दिलेलं आहे। भाजपचे महापौर पदाचे उमेदवार श्रीचंद तेजवानी यांना एमआयएमच्या एका सदस्याचं मत मिळालेलं आहे। अमरावतीमध्ये महापौर पदाची निवडणूक सध्या सुरू आहे आणि या निवडणुकीमध्ये हा वेगळाच प्रकार पाहायला मिळाला, कारण एमआयएमच्या नगरसेवकानं भाजपच्या महापौर पदाच्या उमेदवाराला त्याचं मत दिलेलं आहे आणि त्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावलेल्या आहेत। अमरावती महानगरपालिकेमध्ये महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक सुरू आहे आणि त्या दरम्यान घडलेला हा सगळा प्रकार आहे। भाजपच्या उमेदवार श्रीचंद तेजवानी यांना मत देण्यासाठी निवडणूक अधिकारी यांनी आपले मत नोंदवण्यासाठी हात उंच करण्यासाठी सांगितलं, तेव्हा भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, युवा स्वाभिमान यांच्यासह एमआयएमच्या नगरसेविका लीलाबाई कांबळे यांनी देखील हात उंचावून पाठिंबा दिलेला आहे आणि त्यामुळे अमरावतीमध्ये भाजपच्या महापौर पदाच्या उमेदवाराला एमआयएमच्या नगरसेविकेनं पाठिंबा दिल्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत। अमरावती महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीतला हा ट्विस्ट पाहायला मिळालेला आहे। या संदर्भात अधिकचे तपशील जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी प्रणय निर्वाण सध्या आपल्या सोबत आहेत। प्रणय, नेमकं काय घडलेलं आहे? एमआयएमचे किती नगरसेवक आहेत आणि त्यापैकी किती नगरसेवकांनी अशा रीतीने भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे? अमरावतीमध्ये एमआयएमचे 12 नगरसेवक हे निवडून आलेले आहे आणि आता महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची जी निवडणूक प्रक्रिया त्याला सुरुवात झाली आणि जेव्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जेव्हा सांगितले की महापौर पदाचे भाजपचे उमेदवार श्रीचंद तेजवानी यांना ज्यांना मत द्यायचे त्यांनी आपले हात उंच करावे, तर तेव्हा भाजप, युवा स्वाभिमान, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या सोबत नक्कीच त्यामुळे हा वेगळाच प्रकार अमरावतीमध्ये पाहायला मिळालाय। प्रणय, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।